समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने रहाटणी तालुका खटाव येथे पोषण महाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये गावातील विधवा महिलांना हळदी कुंकवाचे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। पर्यवेक्षिका श्रीमती साळुंखे मॅडम, रहाटणीचे सरपंच अनिल बुवा, उपसरपंच हनुमंत थोरात, युवा नेते सुहास पिसाळ, मुसांडवाडीचे सरपंच दाऊद पटेल, माध्यमिक शिक्षिका श्रीमती थोरात मॅडम आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला। यावेळी श्रीमती साळुंखे मुली यांनी मुलांना मैदानी खेळ आणि स्नायूंचा विकास, सकस पोषण आहार तसेच परिसर स्वच्छता, स्तनदा माता याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी विधवा महिलांना हळदी कुंकवाचे वाण देण्याबरोबर भेटवस्तू देण्यात आली। सुहास पिसाळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमास ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी पदाधिकारी, बचत गटाच्या महिला, आशा स्वयंसेविका तसेच सीआरपी सह माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नीलम थोरात, सुवर्णा निकम, भारती बुवा, इम्तियाज मुल्ला आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। दरम्यान चोराडे येथे वडगाव केंद्रातील विद्यार्थ्यांच्या यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। उद्घाटन प्रसंगी विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार, धनाजी पवार, केंद्र प्रमुख रफिक मुलानी, केंद्र प्रमुख दत्तकुमार ननावरे, मुख्याध्यापक चोराडे हायस्कूल सुनील सावंत, वरिष्ठ मुख्याध्यापक गोरेगाव वांगी श्रीकांत भंडारे, क्रीडा समन्वयक दत्ताजी साठे, केंद्र संचालक आणि वडगाव केंद्र समूहातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन केले। चोराडे गावचे युवा नेते श्री सुहासदादा पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी सरपंच संजय पिसाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश पिसाळ, विजयराव देशमुख, जावेद मुलानी, सचिन पिसाळ, दादासाहेब दगडे, रवींद्र पिसाळ, पैलवान अर्जुन मोहिते, हरिभक्त पारायण रामचंद्र महाराज, अशोक शिंगाडे, जगन्नाथ पाटील, कुमार पिसाळ आदी उपस्थित होते। श्रीकांत भंडारे यांनी आभार मानले। आपल्या अंगावरती 2 साड्या घेऊन जायच्या, 2 साड्या घेऊन त्या शाळेमध्ये शिकवायला जायच्या आणि महिला शिक्षणाची क्रांती केली ज्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी। आणि त्या महिलेचा आज आदर्श इथं घेतला पाहिजे मॅडम आवर्जून। त्या महिलेने 2 साड्या घेऊन जायच्या, लोकांनी किती जरी नावं ठेवली तरी एक साडी भरलेली असेल तर जाताना दुसरी साडी बदलून सावित्रीबाई जायचा, हे तुम्हाला वाचनामध्ये आलं असेल। पण खरं तर अधिक न बोलता आपला खूप लय वेळ न घेता मला सुद्धा वडूदला जायचं आहे आणि मी भाभींना विनंती केली होती मला छोटंसं टायमिंग छोट्या ह्याच्यात सुद्धा त्यांना वेळ नव्हता, ते सुद्धा आले आणि खऱ्या अर्थानं त्या मायमौलीनं त्यावेळेला क्रांती घडवली। तशीच सावित्रीबाईच्या रूपानं जरी विधवा महिलांना कुणी नावं ठेवण्याचा प्रयत्न केला, नाना असतेच 4 लोक इकडं तिकडं गावची टकी, ज्याला काय रिकम टेकडे काम नसतात ती लोक असतात, नावं ठेवणारे 4 महिला पण असतात। पण त्यातून आपण त्या महिलांना सगळ्यांनी पुढाकार घेऊन इथून पुढे आपल्या विभागामध्ये, कुसेसावळी विभागामध्ये हा उपक्रम राबवला तर आपण या राटणीपासून भागापर्यंत जाऊ, भागापासून तालुक्यात जाऊ, तालुक्यातून महाराष्ट्रात जाईल असाच संदेश देतो आणि माझं वाढलेलं मनोगत छोटंसं थांबवतो। जय भारत, जय हिंद। अरे राजूला पाठवायचं शूटिंग करून। प्रतिनिधी नितीन कुलकर्णी, रहाटणी, चोराडे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।